नवरात्रीचे 9 दिवस संपले. 9 वेगळे रंग, देवीच्या 9 रूपांची पूजा, 9 वेगळ्या माळा. आणि आज आहे दशमी म्हणजेच विजयादशमी दसरा. दसरा म्हणजे पराक्रमाचे वैभव. दसरा म्हणजे वीरतेचे प्रतीक. आणि दसरा म्हणजे भक्ती. नमस्कार, मी जीवन बोधले. नमस्कार, मी साक्षी पांचाळ. स्वागत करते न्यूज अनकटच्या आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची तू गाई नवरात्री विशेष या खास कार्यक्रमात. तर मागच्या 9 भागात आपण पुण्यात स्थित असलेल्या विविध 9 मंदिरांचा ऐतिहासिक वारसा जाणून घेतला. त्याचबरोबर देवीच्या 9 रूपांचा सुद्धा आपण आशीर्वाद घेतला. आणि आज आहे दसरा विशेष एपिसोड. चला तर मग दसरा म्हणजे काय या सणाचं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया. आणि सोबतच काय आहे दसरा या मागच्या पौराणिक कथा या सुद्धा जाणून घेऊयात. दसरा, ज्याला विजयादशमी असंही म्हटलं जातं, हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवल्याचं प्रतीक मानलं जातं. 9 दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या समाप्तीनंतर अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसऱ्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोन फार मोठा आहे. हा सण केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये हिंदू धर्मियांसाठी साजरा केला जातो. तसं पाहायला गेलं तर खूप प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो. पूर्वी याला कृषी महोत्सव म्हणून ओळखलं जायचं. आता ते कसं तर शेतकरी जेव्हा धान्यांची पेरणी करतात आणि ते जेव्हा तयार होतं त्याला घरी आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जायचा. आता हेच पहा ना की आत्ताच्या काळात सुद्धा शेतकरी ते पेरणी झालेलं धान्य जे तयार झालेलं असतं ते देवीसमोर म्हणजेच घटाच्या बाजूला हे वाहून देवाला अर्पण करतात. आणि हे जे धान्य आहे ते दरवाज्यावर आपल्या प्रवेशद्वारावर देखील ठेवलं जातं. आणि यालाच तर म्हणतात कृषी महोत्सव. याच्या खुणा आजच्या देशात म्हणजे आजच्या वेळात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुरातनातील एक कथा आहे. रावणाचा वध व्हावा म्हणून नारदानं प्रभू श्रीरामांना नवरात्र व्रत करायला सांगितलं. अष्टमीच्या मध्यरात्री देवीनं प्रभू श्रीरामांना दर्शन दिलं आणि तुझ्या हातूनच रावणाचा वध होईल असा आशीर्वाद दिला. प्रभू श्रीरामांनी त्या व्रताचं पालन केलं आणि 10व्या दिवशी लंकेश्वरावरती स्वारी केली आणि रावणाचा वध केला. तो दिवस नवरात्र उत्सवाचा शेवटचाच म्हणजे 10वा दिवस होता. म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो आणि रावणाचा पुतळा दहन केला जातो. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घरामध्ये घट बसतात. देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. काही घरांमध्ये नवरात्रीच्या या देवीचं विसर्जन 9व्या दिवशी करतात तर काही जागे 10व्या दिवशी करतात. आणि आज आहे दसरा हा सण. या दिवशी 4 मुख्य गोष्टी केल्या जातात. त्या म्हणजे शमीची पूजा केली जाते, सीमोल्लंघन असतं, अपराजिता देवीची पूजा केली जाते, त्यासोबतच शस्त्रांची पूजा देखील केली जाते. सीमोल्लंघन म्हणजे काय तर सीमा ओलांडणे. सीमा ओलांडण्याचे अनेक प्रकार आहेत. त्याचा खरा अर्थ असा आहे की आपल्या समाजात असणाऱ्या रूढी परंपरा, जातीभेद, उच्च नीच अशा अनेक सीमांनी आपल्याला वेढलं गेले आणि याच सीमांचं आजच्या दिवशी आपल्याला उल्लंघन करायचंय आणि समाजातला भेदभाव नष्ट करून खऱ्या अर्थानं आपल्याला समाजात बंधुभाव निर्माण करायचा. सीमा ओलांडायची म्हणजे प्रगतीच्या मार्गावर एक पाऊल पुढे जायचं. जर आपण आजच्या दिवशी हे केलं तर खऱ्या अर्थाने दसरा हा सण आपण साजरा करू. आता दसऱ्या दिवशी आपण आपट्याची पानं यांना सोन्याचं स्वरूप म्हणून एकमेकांना वाटप करतो. दसऱ्या दिवशी आपट्याची पानं ही सोन्याच्या स्वरूपात एकमेकांना आपण देत असतो. आता या पानांकडे जर आपण नीट पाहिलं तर याचा जो आकार आहे तो अगदी हृदयासारखा आहे. याचे 2 भाग तर आहेत पण ते एकमेकांना जोडले गेले आहेत. याचं प्रतीक म्हणजे आपण एकमेकांची मनं जपायची आहेत. आपण प्रेमाने एकमेकांना जोडायचं आहे. बंधू भावाने नाती जुळवायची आहे. खरं तर धान्याने आणि धनाने अशा अनेक गोष्टींनी आपण श्रीमंत होतो. मोठं घर असलं की आपण श्रीमंत असतो. आणि या सर्वांपेक्षा जर आपण बंधू भावाने श्रीमंत असू, आपुलकीने श्रीमंत असू तर खऱ्या अर्थाने आपण एकमेकांना सोनं देतोय असंच म्हणता येईल. पुढे जाऊन याला एक धार्मिक महत्त्व देखील मिळालं. या दिवशी आपण शस्त्रांची पूजा देखील करतो. म्हणजेच 3 गोष्टी अर्थात महालक्ष्मी, महाकाली आणि मा सरस्वती. महालक्ष्मी म्हणजे आपण धनाची पूजा करतो. महासरस्वती म्हणजे आपण देवीची अर्थातच ज्ञानाची पूजा करतो. आपण पुस्तकांची पूजा करतो. आणि तिसरं म्हणजे महाकाली. महाकाली म्हणजे शक्ती. आपण जे काम करतो कामाला वापरात येणाऱ्या शस्त्रांची आपण पूजा करतो.
आता असं म्हटलं जातं की महिषासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याने ब्रह्मदेवाची ही खूप आराधना केली व तपस्या केली आणि त्याच्या आराधनेला प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्याच्या समोर आले आणि त्यांनी त्याला एक वरदान मागायला सांगितलं. आता महिषासुराने एक चातुर्य लावलं आणि त्यांनी त्याच्या चातुर्याने असं वरदान मागितलं की त्याला अमर व्हायचंय, म्हणजेच त्याने अमरत्वाचं वरदान मागितलं. पण या वरदानावर ब्रह्मदेव म्हटले की माझी एक अट आहे की तुझा वध जो आहे ती फक्त एक स्त्रीच करू शकेल. आता महिषासुराला वाटलं की कोणतीही स्त्री त्याचा वध करू शकत नाही, कारण त्याला वाटायचं की ही स्त्री फक्त तुच्छ व खूप खालच्या पातळीची आहे आणि त्याने हे वरदान स्वीकारलं देखील. ब्रह्मदेवाकडून हे वरदान मिळाल्यानंतर त्याने तिन्ही लोकांमध्ये अत्याचार करायला सुरुवात केलं. सगळेजण त्याच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते आणि त्याच्या अत्याचाराला त्रस्त होऊन सर्व देव ब्रह्मदेव, विष्णू व महादेवाकडे गेले आणि त्यांना आम्हाला वाचवा असं बोलले. पण त्यावेळेस सगळे देव हे खूप जास्त त्रस्त झाले होते आणि अशी कोणती स्त्री असेल जी महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करू शकेल. आणि त्यांनी सर्वात शक्तिशाली म्हणून पार्वतीकडे गेले. देवी माता पार्वतीचे हे 9 वेगवेगळे रूप आणि या 9 वेगवेगळ्या रूपांचं एकत्रीकरण होऊन बनते शक्ती, ती म्हणजे माँ दुर्गा आणि महिषासूर या दोघांमधला युद्धाला सुरुवात झाली. खूप हाहाकार झाला आणि अंततः महिषासुराने जेव्हा म्हशीचा रूप घेतला त्यावेळेस महिषासुराचा वध केला माता दुर्गाने. त्याच्या छातीवर त्याने हे त्रिशूळ खोचलं आणि त्यावेळेस वध झाला महिषासुराचा आणि त्यावेळेसच माता दुर्गा बोलली गेली महिषासुरवर्धिनी. आणि अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या ह्या वेगवेगळ्या रूपांची पूजा व आराधना केली जाते आणि स्त्रीला तेव्हापासूनच शक्तीचं हे स्वरूप मानलं जातं. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये लहान मुलींना जेवायला घालण्याची प्रथा आहे आणि यावेळेसच देवीला पूजलं जातं आणि म्हणूनच स्त्री ही तुच्छ नसून ही एक शक्तीचं प्रतीक आहे. नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. दसरा या सणाच्या 2 पौराणिक कथा आपण ऐकल्या, पण याच्या मागे एक ऐतिहासिक कथा सुद्धा आहे. याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे आणि ती म्हणजे कथा जी आहे पांडवांची. आता पांडवांनी आपला अज्ञातवास समाप्त करून आपली शस्त्रे शमीच्या वृक्षाजवळ ठेवली होती आणि नंतर कौरवांवर विजय मिळवला होता. त्यामुळे दसरा हा शौर्य, पराक्रम आणि धर्माच्या विजयाचा सण मानला जातो. याच कारणाने या दिवशी शस्त्रांची पूजन करायची प्रथा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वपूर्ण आणि शुभ मुहूर्त म्हणजे आजचाच हा दिवस आणि आजच्या दिवशी केलेलं प्रत्येक कार्य हे शुभच असतं. म्हणून दसऱ्या दिवशी आपण घराची छान अशी सजावट करतो. आपण आपल्या गाड्यांना धुतो, त्याला छान नवीन हार लावतो. घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण असतं. घरासमोर रांगोळी काढतात, नैवेद्य देतो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये तर नैवेद्य देतं ते म्हणजे खास पुरणपोळीचं असं नैवेद्य असतं. या दिवशी घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं. अनेक व्यापारी आपल्या कार्याला नवीन सुरुवात करतात. मनोकामना आपण देवीकडे इच्छा मागतो. अशा विविध गोष्टी या दिवशी केल्या जातात. म्हणूनच आजचा दिवस हा फारच शुभ मानला जातो. विविध परंपरांनी नटलेला सण म्हणजे दसरा. एकतेचे, बंधुत्वाचे आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक म्हणजे दसरा. बदलत्या जीवनशैलीनुसार दसऱ्याचं स्वरूप जरी बदललं असलं तरी त्याचा संदेश मात्र अजूनही जिवंत आहे. आणि आजच्या सामाजिक माध्यमांमुळे सुद्धा याचा संदेश आणि याचं महत्त्व आणखीन वाढलं आहे. तंत्रज्ञानाच्या युगात देखील लोक रीतिरिवाज यांचं पालन करतायत हे पाहून मन अगदी प्रसन्न होतं. आणि विजयादशमी निमित्त न्यूज अनकटच्या संपूर्ण टीमतर्फे सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखे रहा.